राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना डच्चू दिला आहे। पक्षाचा संपूर्ण निधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या मायलेकरांनी हाती घेतलाय। या खेळीमुळे पक्षाच्या आर्थिक नाड्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार कुटुंबियांनी आता पकड मिळवली आहे असं स्पष्ट झालंय। या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव, जय पवार राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त झाल्याचं नमूद केलेलं आहे। पवार कुटुंबियांतील पार्थ आणि जय या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या वाटपामध्ये पार्थ पवार यांच्यावर पक्ष संघटनेमध्ये समन्वयाची जबाबदारी असणार आहे। तर जय पवार राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष राहतील। त्याचबरोबर ते खजिनदाराची जबाबदारी सुद्धा पार पडतील। पक्षाच्या अन्य राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडे सुद्धा विविध कामांचं वाटप करण्यात आलेलं आहे। शिवाजीराव गर्जे यांचं खजिनदार पद कायम असलं तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशेबाचं काम दिलेलं आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या नव्या वाटपामुळे पक्षाच्या आर्थिक निधीची सूत्र पूर्णपणे पवार कुटुंबियांच्याच हाती असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आर्थिक व्यवहारांची सगळी सूत्र ही अजित पवार यांच्या कुटुंबाकडेच गेलेली आहेत। केवळ पक्षातील आर्थिक व्यवहाराची सूत्र नाही तर संपूर्ण पक्षच सांभाळण्याची सर्वोच्च सर्व सूत्र ही पवार घराण्याकडे गेल्याचं पाहायला मिळते। सुनीत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच आणि त्यानंतर पार्थ पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। जय पवार यांच्याकडे देखील मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ट्रेझरर जे खजिनदार पद आहे जरी शिवाजीराव गर्जे सांभाळणार असतील तरी आणखी जे खजिनदार पद आहे ते जय पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आर्थिक ज्या काही गोष्टी पक्षातले होतील, पैसे काढण्यापासून वेगवेगळ्या ज्या आर्थिक गोष्टी असतील त्याच्यावर पूर्ण नियंत्रण हे पवार कुटुंबियांकडे असेल आणि हे तिघं यावर पूर्णतः लक्ष ठेवून असतील। त्यामुळं ज्या प्रकारे जरी या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं असली तरी त्यांच्या नावासमोर कुठलंही कार्याध्यक्षपद जे आहे ते प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे नाहीये किंवा तटकरे यांच्या नावापुढे प्रदेशाध्यक्षपद नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळं संपूर्ण पक्षाची सूत्र ही पवार घराण्यातच राहतील अशा प्रकारची काळजी या राष्ट्रीय कार्यकारिणी बनवताना घेतलेली पाहायला मिळते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।